शकता अगदी 1 महिना मी हे उन्हामध्ये चांगलं बरणीमध्ये भरून काचेच्या बनवून घेतलं। हा गुलकंद खूप सुंदर असा बनला गेलाय। टेस्टी मस्तच अशी झाली। अगदी बाहेर मार्केटमध्ये जसा गुलकंद मिळतो सेम त्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरीच गुलकंद तयार करा आणि त्याची टेस्ट घ्यायला विसरू नका। रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला घरच्या घरी अशाच प्रकारे मस्त आणि नॅचरल पद्धतीने गुलकंद बनवता येईल। तुम्हा सर्वांचे बेलास किचनमध्ये स्वागत। तर आज आपण पाहतोय मस्त असा गुलकंद। आता रोजचा सीजन आहे जे नॅचरली रोज असतात ते आपल्याला एकदम स्मॉल स्मॉल पॅटल्स वाले म्हणजे लहान लहान पाकळ्यांवाले अशा साईजचे। तर अशा प्रकारच्या गुलाबांची सध्या म्हणजे बाजारामध्ये अवेलेबल मिळतात हे फ्लावर्स गुलाबाचे। तर आपण याच्यापासून गुलकंद बनवतोय। गुलकंद हा खूप म्हणजे तब्येतीसाठी खूप चांगला असतो। प्रत्येक स्वीट्समध्ये आपण त्याचा काही वापर करू शकतो। स्वीट्स बनवताना वगैरे गुलकंदचा आपण वापर करू शकतो। शिवाय गुलकंद हा पोटासाठी चांगला असतो। तर आपण त्याचा तो गुलकंद कसा बनवायचा बाजारामध्ये जो गुलकंद मिळतो सेम त्याच पद्धतीचा गुलकंद आपण घरी बनवतोय। तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल, पूर्ण पहा। रेसिपी आवडली नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। इथे मी खूप सारख्या रोजच्या म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या काढून घेतल्यात आणि आपण पहिल्यांदा सर्वात प्रथम काय करायचं स्वच्छ धुवून घ्यायचे तिथे। तर मी या सर्व पाकळ्या मी एकत्र करते आणि स्वच्छ धुवून आपल्याला 1 तासासाठी असंच ठेवून देणार। म्हणजे मी स्वच्छ असं ह्याला पाण्यामध्ये धुवून घेतलं असं। आता आपल्याला स्वच्छ कपड्यावरती टाकून किंवा असंच ठेवू शकता। थोडा वेळातलं पाणी गेलं निघून हे मस्त अशा होऊन जातील। पाणी न राहिलं पाहिजे याच्यामध्ये, याचं बघायचं। पाणी आपल्या याच्यामध्ये न ठेवताच ठेवायचं। इथे याला मी सुकत घातलंय कपड्यावरती, थोड्या वेळाला सुकून द्यायचं किंवा कपड्याने तुम्ही याला असं टॅप करूनही काढू शकता पाणी। कॉटनच्या कपड्याने हे पाणी पटकन निघलंही जातं। जास्त वेळाला सुकून घ्यायच्या नाहीत आपल्याला। बघू शकता पाकळ्या गुलाबाच्या मस्त अशा सुकून झालेल्या आहेत, पाणी वगैरे त्यात नाही आहे। इथे मी साखर घेतली बारीक करून। तुम्ही इथे साखरचाही वापर करू शकता किंवा डायरेक्ट साखर फॉर्ममध्येही त्याचा वापर करू शकता। इथे आहे बडीशेप, त्याचाही आपण वापर करतो आणि आपल्याला गुलकंद आहे तो अगदी नॅचरल पद्धतीने तयार करायचा। यासाठी ते मी 2 काचेच्या भरण्या घेतल्यात। बघू शकता त्याला सुकून वगैरे धुवून स्वच्छ करून पुसून सुकून घेतलं, त्याचं पाण्याचा थेंबही न राहावा यासाठी। सर्वात प्रथम काय करायचं आहे, ह्या पाकळ्या ज्या मोठ्या मोठ्या दिसतात ना यांना आपण थोडासा कट मारून घ्यायचा असा, म्हणजे थोडासा बारीक बारीक करून घ्यायचा। या सर्व बारीक करून घेते। मस्त अशा गुलाबाच्या आपल्या पाकळ्या बघू शकता मी बारीक अशा कट करून घेतल्यात। तर मी इथे 1 भरणी घेते, त्याच्यामध्ये ह्या पाकळ्या सर्वप्रथम पाकळ्या भरते थोड्याशा। बघू शकता अशा प्रकारे पाकळ्या भरून घेतल्या की थोडं ह्याच्यावरती आपल्याला साखरची पावडर आहे त्याच्यामध्ये मी काय केलेलं डायरेक्ट वेलची पावडर ही बारीक करून घेतलेली। तर ही मी आता ह्याच्यामध्ये घालते। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त गुलकंद करू शकता। गोडाला थोडीशी साखर घातली, 1 चमच बघू शकता खायची बडीशेप घातली। बडीशेपला खूप छान टेस्ट येते। तुम्ही जर तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, फक्त साखर घातली की झालं। बघू शकता परत मी आता हे भरून घेते। परत गुलाबाच्या पाकळ्या अशा दाबून भरायच्या। परत पिठी आपली जी साखर आहे आणि वेलची पावडर ती घालून घ्यायची याच्यामध्ये 1 चमच। परत मी ह्याच्यामध्ये बडीशेप घालते। हे आपल्याला जेवढं बसेल तेवढं घालून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे बघू शकता पूर्ण भरलं ना। आता मी याच्यावरती थोडासा मध, बघू शकता ही मधाची बॉटल आहे डाबर हनीची। बघू शकता डाबर हनीची बॉटल आहे जी मार्केटमध्ये मिळते, आपल्याला अवेलेबल असते। तर ती वाली वापरते। त्याने काय होतं मधाने छान असा गुलकंदाला टेस्ट एवढा छान येतो। मध हे ऑप्शनल नाही आहे, ते घालायचंच आहे, त्याशिवाय त्याला गुलकंद बनला जात नाही। बघू शकता थोडासा म्हणजे 2 चमचच्या अंदाजे मी याच्यावरती गुलकंद घालून घेते। तुम्हाला दिसत असेल की वरती किती घातलाय तो आहे ना मस्त असा। आणि त्याला काय करायचं परत त्याच्यावरती जर रोज पॅटल बसल्या गुलाबाच्या पाकळ्या थोड्याशा पाकळ्या मी घालून घेते आणि याला बंद करायचं। याचं झाकण ही व्यवस्थित आहे। ह्या बाटल्या मला छानपैकी भेटले मस्त अशा गुलकंद करायला खूप सुंदर आहेत। असं हे झीप झाकण आहे ते मी हे लावून घेते। अशाच प्रकारे मी दुसरी बॉटल ही बघू शकता मस्त असं हे आपलं तयार करायला मी भरून घेतलंय। खूप सुंदर आहे आणि खूप छानही दिसते। बघू शकता ही आपली तयार झाली गुलकंदसाठी बनवण्याची एक पद्धत, जी नॅचरली पद्धतीने बनवतो आपण गुलकंद। इतका छान बनतो हा गुलकंद। बनल्यानंतर तुम्हाला दाखवणार ह्या बाटल्या मी 7 ते 8 दिवस
बाहेर उन्हामध्ये ठेवणार आहे. त्याच्यामुळे काय होणार, याच्यामध्ये बदल होऊन ह्याचा गुलकंदमध्ये म्हणजे गुलकंद बनला जातो. जर तुम्हाला इन्स्टंट गुलकंद बनवायचा असेल तरी तुम्ही सांगा, तोही तुम्हाला मी बनवून दाखवेन. हा गुलकंद किती छान आणि हा 1-2 वर्ष राहतो. खूप सुंदर बनतो. बनल्यानंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे हे 7-8 दिवसानंतर. तर आता हे मी असंच ठेवून देणार. अशाच प्रकारे मी ही दुसरी बॉटल ही भरून घेते. बघू शकता ह्या 2 बाटल्या मी गुलकंद बनवण्यासाठी ठेवल्या आहेत. गुलकंदाचे फायदेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर पूर्ण बघा रेसिपी आणि कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा. तुम्हाला नक्कीच आवडेल. छान असा गुलकंद बनला जातो, तो तुम्हाला मी 7 दिवसानंतर दाखवणार आहे. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला व्हिजिट करा. आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.